लक्ष दिले पाहिजे असे स्थानिक नेत्याकडून वक्तव्य केले जात आहे। गेल्या काही दिवसापासून माधुरी हत्तीच्या जंगलातील हालचाली आणि त्याला होणारा त्रास यामुळे ग्रामस्थांमध्ये अस्वस्थ निर्माण झाली आहे। वन विभागाकडून योग्य काळजी घेत जात नसल्यामुळे ग्रामस्थांनी आपला आवाज शांततेत उठवण्याचा निर्णय घेतला। या मूक मोर्चाचे नेतृत्व गावातील ग्रामस्थ, गावातील जैन समाजाचे ज्येष्ठ नागरिक व ग्रामपंचायत, मराठा महासंघ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केले। मोर्चादरम्यान कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी केली नाही। हातामध्ये फूल घेऊन माधुरीला वाचवा, प्राण्यांना जगू द्या आणि त्यांचे रक्षण आमची जबाबदारी आहे असे संदेश देणारे फुले हातामध्ये धरले होते। यावेळी कुंभोज मराठा महासंघ व ग्रामपंचायत कुंभोज यांनी सदर आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात आला। स्थानिक नागरिक माजी सरपंच सौ अरुणा पाटील म्हणाले की माधुरी आमच्या सारखीच या गावचा भाग आहे, तिला हानी पोहोचवली जात असेल तर आम्ही गप्प बसता येणार नाही असे म्हणाल्या। आम्ही वन विभागाला निवेदनही दिले आहे। यावेळी महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळे, प्रकाश पाटील, अनिल भोकरे, समीर भोकरे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी दिगंबर जैन बोर्डिंगचे संचालक अनिल पाटील, जवाहर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगुले, शरद साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले, राजाराम साखर कारखान्याचे संचालक ॲडव्होकेट अमित साजनकर, कुंभोज गावचे उपसरपंच आप्पासाहेब पाटील, माजी सरपंच बापूसो पाटील, उपसरपंच अनिकेत चौगुले, आदित्य पाटील, संतोष भोकरे, विनायक पोद्दार, सुरेश भगत, अभिनंदन चौगुले, सुभाष पाटील, संभाजी मिसाळ, सदानंद महापुरे, सत्यजित तोरसकर, भरत भगत, सचिन कोळी, शिवसेना शहर प्रमुख दीपक कोळी तसेच सर्व धर्मातील प्रमुख मान्यवर व तरुण मंडळातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अमोक मोर्चा संपूर्णपणे शांततेत पार पडला असून पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवला होता। महाराष्ट्र लोक न्यूज चॅनलसाठी हातकणंगले तालुका प्रतिनिधी रईस मुजावर।